रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजरांनी अवैध गुटखा विक्रीविरुद्ध एक मोहीम उघडली। रक्षक प्रतिष्ठान सगळ्या मावळ्यांना तिने आदेश दिले की जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अवैध गुटखा असेल तिथे धाडी मारा आणि ते पोलिसांनी स्वाधीन करा। त्याचाच एक भाग म्हणून काल रात्री आम्हाला संशयितरित्या एक पिकअप गाडी पुण्याच्या बाजून जाताना दिसली। त्याचा पाठलाग करत आल्याने पोरगावच्या हद्दीमध्ये तो ड्रायव्हर पळून गेला। आम्ही बघितला असता त्याच्यामध्ये गुटखा होता। तात्काळ आम्ही बोरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय वाळविकर साहेबांना आम्ही फोन करून सांगितलं, त्यांनी गाडी पाठवली। तसं सहाय्यक आयुक्त जे आहेत अन्य विभागाचे शिंदे साहेब त्यांनाही कॉल केला, त्यांनीही त्यांचं पथक पाठवलं। ती गाडी घेऊन बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आलेलं आहे। त्याचे मोजमाप आणि बाकीची प्रोसेस चालू आहे। अवैध गुटखा जर सातारा जिल्ह्यामध्ये चालत असेल तर रक्षक प्रतिष्ठान त्याच्याविरुद्ध आक्रमक होईल व अधिक तीव्र स्वरूपात त्याचं आंदोलन करण्यात येईल असं एक ठणकावून सांगतो। बाकीच्या सगळ्या पोलिसांना एसपी साहेबांना एक विनंती आहे की आज गाडी जर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते जर पकडत असू तर आपल्या पोलीस डिपार्टमेंटने हे तुम्ही तात्काळ तेवढ्या तीव्र सूचना सक्त सूचना केल्या पाहिजेत की ज्या हद्दीमध्ये गुटखा चालतोय तिथल्या कारवाई झाल्या पाहिजेत। जर कारवाई नाही झाली तर त्या हद्दीमधले जे काय पोलीस कर्मचारी असतील त्याच्यावरती एसपी साहेबांनी कारवाई करावी अशी मी त्यांना एक विनंती करतो। व इथून पुढे रक्षक प्रतिष्ठान अजून तीव्र स्वरूपात आंदोलन सुरूच ठेवेल। जोपर्यंत गुटखा बंद होत नाही तोपर्यंत रक्षक प्रतिष्ठान थांबणार नाही। माननीय सुशीलदादा मोजरांचा आदेश आहे की रक्षक प्रतिष्ठान सगळे मावळे जिल्ह्यामध्ये पसरा व गुटख्याच्या ह्या जी विघात जी शक्ती आहे जी चालू आहे त्या सगळ्यांच्यावर बिमोड झाला पाहिजे एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।